मोठी बातमी येते या क्षणाची। फेसबुकचा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस संबंधित 687 फेसबुक अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत। खरं तर याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हे 687 फेसबुक अकाउंट हे गैर असल्याचं समजतंय आणि त्यानंतर हे अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत। फेसबुकनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। खरं तर निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर सर्व सोशल मीडिया त्यातल्या त्यात फेसबुकला हे व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहे। विनोद, फेसबुकची मोठी कारवाई, कारण कुठल्या तरी राजकीय पक्षावर अशा प्रकारची कारवाई करणं हे सगळ्यात मोठं मानलं जाते, काय सांगाल? आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मिळाला आहे। फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केल्या होत्या, त्या प्रकरणी आता फेसबुकने त्यांच्यावर आक्षेप घेतला आहे आणि जवळपास 887 पेज त्यामधून गाळा करण्यात आला आहे। फेसबुकने ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर ज्या काही मजकूर टाकला त्या प्रकरणी ही कारवाई केली आहे आणि या प्रकरणी आता फेसबुक पुढील आणखी काही कारवाई करतो का, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेपसारखे शब्द फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने केलं होतं, या अनुषंगाने ही कारवाई केली आहे। त्यामुळे असं दिसतं की निवडणूक आयोगाचं जे बंधन सोशल मीडियावर होतं ते पाळण्याचं काम फेसबुक केलं आहे आणि त्याच माध्यमातून आता ट्विटरलाही हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे। या पार्श्वभूमीवर आता ही मोठी कारवाई निवडणूक आयोगाच्या माध्यमातून फेसबुक केली असल्याची माहिती आहे। तर काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका आहे, कारण काँग्रेस पक्ष आता फेसबुकच्या माध्यमातून जे 687 पेजेस त्यांनी गहाळ केले आहेत त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचं काम करत होते आणि आता ती टीका कशी करणार आहे यासाठी पुढील रणनीती काँग्रेस पक्ष काय करते हे पाहणं अवघड ठरणार आहे। विनोद, या सगळ्या संदर्भात आता फेसबुकनं ही कारवाई केली आहे, पण काँग्रेससोबत आणखीनही काही पक्षांना या संदर्भात दणका बसेल असं वाटते, काय सांगाल? नक्की, कारण ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप होत असतात त्या आरोप प्रत्यारोप एक सीमारेषेच्या अंतर्गत केलं जाणं गरजेचं आहे। सीमारेषेच्या बाहेर जाऊन ज्या काही नियम आहेत त्याला बंधनकारक असूनच कारवाई काम केलं जात असतं, परंतु काही पक्ष जर त्या फेसबुकच्या नियमाच्या बाहेर आपली चर्चा करत असतील, त्यामध्ये मजकूर टाकत असतील, त्या अनुषंगाने फेसबुक पुन्हा इतर पक्षावर कारवाई। नक्कीच या सगळ्या संदर्भात आता फेसबुक या अकाउंट संदर्भात अनधिकृत पेजेसवर कशा पद्धतीनं कारवाई करते त्याकडे सगळ्यात लक्ष लागेल। धन्यवाद विनोद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।